प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड पाण्याचा डॉक्टर स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल। तर सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहनशाह राहुल दादाचं। मित्रांनो, संगीत सम्राटचा हा 5वा आठवडा आहे आणि या 5 आठवड्यातच या शोनं संपूर्ण महाराष्ट्र काबीज केलाय। या शोच्या वाढत जाणाऱ्या लोकप्रियतेवरून याची पावती मिळतेच आहे। याचं मोठं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्पर्धक आणि या शोचा फॉर्मॅट। संगीत सम्राट हा असा एकमेव शो आहे जिथे संगीत या कलेचा कोणताही आयाम अवगत असला तरी स्पर्धकाला एक मोठा मंच मिळू शकतो। त्यासाठी एकदा झी युवा आणि संगीत सम्राटचे आभार मानले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मागच्या आठवड्यात पार पडलेल्या टीम सिलेक्शन राऊंड नंतर सुरांची मैफल आणखीन रंगवण्यासाठी सज्ज झालेत आपले सगळे कॅप्टन्स आणि त्यांच्या टीम्स। मित्रांनो, तुमच्या मनात वाढत जाणाऱ्या उत्सुकतेला मी अजिबात टाळणार नाहीये, त्यामुळे आता तुम्ही पण तयार व्हा आणि आपल्या कॅप्टन्सचं आणि त्यांच्या टीमचं स्वागत करा। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपली पहिली कॅप्टन सावनी रवींद्र आणि तिची टीम नादमधुर सह्याद्रीचं। संगीत सम्राट टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात टीम कॅप्टन राहुल सक्सेना आणि त्याची टीम सुरसाज विदर्भ यांचं। संगीत सम्राट संगीत सम्राट। मित्रांनो, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या कॅप्टन आणि तिच्या टीमचं, म्हणजेच जुईली जोगळेकर आणि तिची टीम स्वरमय कोकण यांचं। संगीत सम्राट संगीत सम्राट। आणि आता आपण बोलवणार आहोत आपल्या पुढच्या कॅप्टन आणि त्याच्या टीमला, म्हणजेच अभिजित कोसंबी आणि त्याची टीम लयदार मराठवाडा यांना। संगीत सम्राट संगीत सम्राट। जजेस, आता आपल्या सगळ्या टीम इथे स्थानापन्न झालेल्या आहेत आणि आता आजपासून गाला राऊंड सुरू होतीये, त्यामुळे तुम्हाला काही या सगळ्या आपल्या कंटेस्टंट्सना आणि कॅप्टन्सना काही सूचना द्यायच्या आहेत? खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा। खूप चांगल्या आणि खूप बॅलन्स टीम्स आहेत असं मला वाटतं, त्यामुळे आम्हाला इथे बसून खूप मजा येणार आहे, आनंद मिळणार आहे आणि तुम्हीही सगळ्यांनी प्रत्येकाचा आनंद तसाच लुटा, पण ती कॉम्पिटिशन आणि ते स्पिरिट तसंच असू द्यात। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ऑल द व्हेरी बेस्ट अँड द बेस्ट मे विन। आदर्श, मित्रांनो, मला एवढंच वाटतं, जरी आपण मित्र असलो, सगळे एकाच फॅमिलीत काम करत असलो, एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत असलो, तरीही मी आणि माझे वडील आम्ही जेव्हा एकत्र स्टेजवर गात असतो ना, तेव्हा आमच्यातही कॉम्पिटिशन असते एक, आणि ते कॉम्पिटिटिव्हनेस असणं खूप गरजेचं आहे। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी ताकदीने लढा आणि ऑल द बेस्ट। तर मित्रांनो, आजपासून आपले गाला राऊंड चालू होत आहेत आणि पुढच्या 2 आठवड्यात 28 स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्सेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत। प्रत्येक एपिसोडमध्ये 2-2 टीम्स आमने सामने असणार आहेत आणि एका कॅप्टनच्या आवाहनाला दुसरा कॅप्टन तोडीस-तोड स्पर्धक उतरवणार आहे। थोडक्यात या संगीत सम्राटच्या कुरुक्षेत्रात सुरांचं महायुद्ध होणार आहे। आजच्या एपिसोडमध्ये समोरासमोर असणार आहेत राहुलची सुरसाज विदर्भ आणि सावनीची नादमधुर सह्याद्री। या 2 टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। सावनी, आता मी तुझ्याकडे येणार आहे। एखादा तडकता फडकता परफॉर्मर पाठवणार आहेस की नाही आपल्या प्रेक्षकांकरता? एखादं पेपी सॉन्ग घेऊन प्रणव दहेरकरला पाठवते। जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत प्रणवसाठी। तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला।
तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन बंजी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूलच गेला बोला बाय 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन बंजे बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बोला बाय 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला अग फुलवा तू फुलवायचं की नुसतंच जलवायचं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच जलवायचं शेंगरुवला वाडाराच नाही चालायचं अग फुलवा तू फुलवायचं की नुसतंच जलवायचं बस एक इशारा करतो तरलिय जानव दो फुलवा तू फुलवायचं की नुसतंच जलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं तू चाहे तो नाम पे तेरे मैं अक्खा मुंबई कर दूं तू बोले तो बस तुझे चाहे क्या बाय कल्ला या बडाला बोला बाय 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन बंजे बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच केला बोला बाय 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला बाय बाय मन मोराचा कसा पिसारा फुलला बाय बाय मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला वा प्रणव, तुझ्या मधुबालेवरचं तुझं प्रेम आम्हाला या गाण्यातून कळलेलं आहे, खूप आहे ते. आता आपण विचारूयात आदर्शला की त्याला ह्याच्या गाण्यातून मधुबाला दिसली का रे? आता आम्हाला कळलंय तू असा इम्प्रेस करतोस काय मुलींना. पण छान गायलास, थँक्यू. मला आवर्जून सांगायचं की मागच्या त्याचा जो परफॉर्मन्स होता तेव्हा थोडा तू हल्ला होतास, पण आज तू तयारीने आलास. एक जिद्द आहे मनात की आपल्याला चांगलं करायचं आहे आणि चांगलं गायचं आहे, चांगल्या एक्सप्रेशनने गायचं आहे, आणि तू गायलास मित्र. मुखडा थोडा पिचिंगला मागे पुढे होता, अंतरा तू उत्तम गायलास. एक्सप्रेशनला मला खूप आवडलं. वा. आपण आता विचारूयात राहुल दादाला. मलाही खूप आवडलं, तुझा अटेम्प्ट खूप चांगला होता. आणि मला आवडलं काय की तू खूप मनापासून त्या गाण्यामध्ये होतास आणि मुद्दामून तू नाचत नव्हतास. तुला नाचावं असं वाटत होतं म्हणून तू नाचत होतास. ते गाणं ऐकताना कळत होतं. बाकी काही बोलत नाही. तू छान आहेस, छान गा आणि अजून खूप मेहनत कर आणि अजून असंच तडाखेबाज परफॉर्मन्स दे. ओके, ऑल द बेस्ट. प्रणव, आय एम शुअर की तू जजेसनी दिलेल्या कमेंट्सवर परत काम करणार आहेस आणि ह्याच्यापेक्षा 1 लेवल अप परफॉर्मन्स देणार आहेस पुढच्या वेळेला. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. राहुल, अब तेरी टीम से कौन आने वाला है? मैं चाहता हूँ कि सर्वगुण संपन्न अपनी हर गुण हाय हाय. परफॉर्मेंस के लेवल को आगे बढ़ाएं. हरगुणसाठी जोरदार टाळ्या. कसं काय पाटील बरं आहे का, सांगा बरं आहे का, काल काय ऐकलं तर खरं आहे का. कसं काय पाटील बरं आहे का, बरं आहे का, काल काय ऐकलं तर खरं आहे का. अहोरा तुम्ही, देव है तुम्ही, चष्मे वाले तुम्ही, ओ नाही 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 नाही, आदर झालं तुम्ही, सांगा काल काय ऐकलं ते खरं आहे का. He was a famous locomotive from Chicago way. He had a book of songs that no one else could play. He was a top man at his craft, but then his number came up and he was going to draft. He's in the army now, applying for the league. He's a boogie boogie bugle by a company. He was so boogie boogie bugle.
आकाशात काळीज इसरून आला, इसरला ठाई गावलं का नाही, अहो इसरला ठाई गावलं का नाही. आज तरी सांगते आलाय का, काल काय ऐकलं तर खरं आहे का, 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 खरं आहे का. कसं काय बादल बरं आहे का, काल काय ऐकलं तर खरं आहे का. कसं काय बादल बरं आहे का, काल काय ऐकलं तर खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का. थँक्यू. तू हे गायली आहेस इतकं भारी, हे खरं आहे का? हा? क्या बात आहे, सुपर्ब you. सुपर्ब. आपण आदर्शला विचारूयात. आदर्श, काय सांगाव मॅडम. ए शिंदेशाही सलाम, आवाज वाढव. कडक परफॉर्मन्स, क्या बात आहे. इतकी कडक गायलीस तू. एका गायकाने स्टेजवर असं गायला पाहिजे. आपण ज्यावेळेस शो मध्ये असतो ना, त्यावेळेला असा ॲटिट्यूड असतो एखाद्या गायकाचा, आणि तू या कॉम्पिटिशन मध्ये तो जीव आणलास. काय स्टाईल होती, काय इम्प्रोव्हायझेशन्स होते. खूप आवडलं हे गाणं, नव्या पद्धतीने सादर केलंस. मी काय काय बोलू असं झालंय ग मला आता. थँक्यू. हरगून टाकलंस तू आम्हाला तुझ्या गाण्यात. एकदा आपल्या मंचाच्या उषाउतूपसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. थँक्यू. ऑल द बेस्ट. राहुल दादा, तुझ्या लक्षात राहिलंय का या परफॉर्मन्स नंतर तुला काय वाटलं? प्रत्येक गोष्ट लक्षात आहे माझ्या. तू काय काय गायलीस आणि सॉलिड परफॉर्मन्स होता. मी शब्दामध्ये सांगूच शकत नाही, मला इतका आनंद मिळाला. आता मी मुद्दाम त्या परफॉर्मन्स विषयी बोलतो की हे सुलोचनाबाईंचं गाणं आहे. मला त्यांची आठवण का आली हेही सांगतो की मला तुझ्या आवाजामध्ये इतकं साधर्म्य वाटतं त्या वॉइसशी की तितकाच तुझा आवाज पॉवरफुल आहे. त्याच्या बरोबरीने तू त्याच्यामध्ये ब्लूज सारखं मध्ये जे काही केलंस ते पण इतकं सुंदर होतं. कुठेही मुद्दामून मला काहीतरी तुम्हाला ऐकवायचं आहे किंवा असा मुळीच अभिनिवेश नव्हता. अतिशय ऑनेस्ट परफॉर्मन्स होता. आणि तुझं नशीब आहे की तुला संगीत सम्राट हे प्लॅटफॉर्म मिळालाय. ऍब्सोल्युटली. पण संगीत सम्राट पण अतिशय नशिबाने की त्यांना हरगुण मिळाली आहे. थँक्यू सो मच. क्या बात. हरगुन, तुला गुण हवेत या कमेंट्स नंतर? हा? तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे निकाल ऐकण्याची. आणि प्रथेप्रमाणे मी आता नादमधुर सह्याद्रीमधून प्रणवला इथे बोलवणार आहे. जजेस, या दोघांपैकी तुमच्या अपेक्षांवर कोण खरं उतरलंय हे आता तुम्ही आम्हाला सांगायचंय. दोघांचंही गाणं छानच झालं, पण हरगुन खूप कायच्या काहीच गायली रे. त्यामुळे हरगुनला तो 1 पॉइंट आणि राहुलच्या टीमला म्हणजेच सूरसाज विदर्भ या टीमला 1 पॉइंट मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल, कॉंग्रॅच्युलेशन्स हरगुन. मी तुला आता सावनी विचारतीये की तू तुझ्या टीम मधनं आता कोण प्लेअर आपल्या मंचावर पाठवणार आहेस? माझी गँग ऑफ बॉईज रेडी आहे. 4M बँड. Woohoo! 4M बँड म्हणजे हाय एनर्जी परफॉर्मन्स. घरातून कोणीही सोबत नसताना संगीत या कलेनं ज्यांना साथ सोबत केली अशा 4M बँडसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 4M, आता हे स्टेज तुमचं आहे. विश यू ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट गाईज. रॉकेट.
क्या बात है फोरेन बँड. दोन्हीही आपल्या जजेस कडून तुम्हाला स्टँडिंग ओवेशन मिळालंय. आदर्श, हे कडक क्या बात है यार. मला तुमच्यातली एक ना वेगळी गोष्ट ही वाटते की तुमच्यात वोकल्स नाही आहेत आणि त्यामुळे कुठेही तू फ्लुटिस्ट एकटाच तू बँड पकडून ठेवतोस अख्खा आणि कुठेही वोकल नाही आहे असं भासतच नाही. राहुल दादा. ॲब्सल्युटली फॅन्टॅस्टिक. दुसरा काही शब्द नाही. व्हेरी नॉवेल परफॉर्मन्स. म्हणजे तो थॉट मला खूप आवडला. तेच गाणं रहमानजींचं गाणं आहे, तरीही त्याच्यामध्ये तुमचा थॉट असणं ही मला असं वाटतं की खूप मला इम्प्रेस करणारी गोष्ट आहे. खूप 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 जास्ती आवडलं. थँक्यू सो मच. आणि आता मी विचारणार आहे राहुलला. राहुल, तू फोरेनच्या तोडीस तोड कोणाला पाठवणार आहेस आता परफॉर्म करायला? जे काय माहौल तुम्ही तैयार केला है, सो मैं कोशिश करूंगा कि उस चीज़ को मेंटेन रखने के लिए मेरी तरफ से 7 मेलेडीज बैंड. वयासोबत ज्यांचं संगीत वृद्धिंगत होत गेलं अशा या कलाकारांनी ऑडिशन राऊंड पासूनच आपल्या जजेसची मनं जिंकलेली आहेत. तर आता पाहूयात आजही ते असं करू शकतायत का. 7 मेलेडीज बैंड, मेरे भाइयों, बेस्ट ऑफ लक. फील जमाओ. क्या बात है. सैराटनी अख्ख्या आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या जगाला वेड लावलं आणि तुमचा आत्ताचा परफॉर्मन्सही तसाच झाला. खूप छान चाळोखे काका. आता आपण जाणार आहोत तुमच्या कॅप्टनकडे. इतना अच्छा रिदम पल्स मेंटेन रखा शुरू से लेके एंड तक. कहीं कोई भागा नहीं, कहीं कोई ओवर एक्साइटेड नहीं हुआ. बहुत मुश्किल है ये गाना एक्चुअली 5 लोगों में बैठाना. 2 ही लोगों में उसका मेलेडी सुपर्ब अरेंजमेंट बहुत अच्छा किया. जो था अच्छा अडॅप्ट किया. बेस्ट ऑफ लक. आता आपण जाणार आहोत आपल्या जजेसकडे. राहुल दादा. साळोखेजी, तुमचा ग्रुप खूप छान होता म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. थँक्यू. आत्ताचाही मला परफॉर्मन्स तुमचा आवडला. छान वाजवलात सगळ्यांनी. थोडंसं जर तुम्ही तुमच्या सॅक्सोफोनच्या टोनकडे अजून थोडं जर एक्सप्लोअर केलं असतात ना, ती अजून छान झालं असतं असं मला वाटतं. मी मागच्या खेपेलाही सांगितलं होतं, कीबोर्ड थोडंसं व्हेरिएशन असतं ना तर अजून वेगळं वाटलं असतं, छान वाटलं असतं. आदर्श.
तुमच्यात मला एक वेगळी गोष्ट काय वाटते तर आपण जसं सुरुवात करतो ना म्हणजे पहिलाच ग्रुप रेडी होतो, सगळे एकत्र येतात आणि मग एक ग्रुप फॉर्म होतो आणि त्यातनं आपण गाणी बसवायला लागतो. काय काय आपल्याला शोज करायचे असतात, तर तेव्हा जी जिद्द असते ना आपल्याला काहीतरी करायचं आहे, ती जिद्द आत्ताही तुमच्यात दिसते. थँक्यू सर. तुम्ही प्रोफेशनली कार्यक्रम करत असतानाही ती मेंटेन आहे अजूनही. तर मला याचं कौतुक वाटतं. आणि अजून आहे ना साऊंड वाईज अजून गाणं रिच होऊ शकलं असतं. मला असं होतं की डफ आणि हलगी थोडीशी अजून ट्यून केली असती ना त्या सुराला, तर त्याच्यात अजून छान साऊंड काहीतरी एक जेल झाला असता आणि थोडंसं ऐकायला छान वाटलं असतं. आणि कुठे कुठे बोल मिस झाले तुमच्या शब्दाचे. आणि हे गाणं अख्ख्या महाराष्ट्राला माहीत झालं, हो जगाला माहीत आहे. म्हणजे तर रे र तर हे सगळं तर तर या सगळ्या गोष्टी ना त्या कुठे कुठे सस्टेन जास्त होत होत्या. तर हे सांभाळलं असतं तर ते अजून मजा आली असती. ओके सर. आदर्श, मला असं वाटतं हीच ती वेळ, एक 4 ओळी प्लीज तुझ्या आवाजात आम्हाला ऐकायच्या आहेत. नक्कीच गाईन मी, माझं आवडतं गाणं आहे. अलगोज वाजन भाता भलतंच झालंय आज. अलगद आली मनात पहिलीच तरली ही लाज. हे अग झनानल काळजामंदी अन हातामधी हात आलं जे सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. हो बदलून गेलंय आसारा फिरतीच सुटलंय आवार. अल्लड भोंबावल्याला बिल्लोरी पाखरून आल मनातल ह्या वाटामधी अन हातामधी हात आलं जी सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. 7 मेलेडीज बँड तुम्हाला इतक्या छान कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आहेत आणि त्याबरोबर काही सूचना पण मिळाल्या आहेत. तर आय एम शुअर तुम्ही नक्की याच्यावर काम कराल. आणि मी तुम्हाला सगळ्यांना स्थानापन्न व्हायची विनंती करते. पण साळुखे काका तुम्ही इथेच थांबा. आणि आता मी फॉरेन बँडमधून सागरला विनंती करते की तू इथे स्टेजवर यावंस. आजचा निर्णय ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. दोघांचेही परफॉर्मन्सेस अतिशय छान झाले, पण दोघांपैकी आम्हा दोघांना असं वाटतं की जो एक गुण आजच्या परफॉर्मन्स वाईज मिळाला पाहिजे तो आहे नादमधुर सह्याद्रीला. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन सावनी, नादमधुर सह्याद्री आणि फॉरेन बँड. थँक्यू सो मच. तुम्ही दोघंही आपापल्या टीम बॉक्समध्ये बसू शकता. आणि आता मी राहुलला विचारणार आहे, राहुल तुझ्या टीम मधून आता नेक्स्ट परफॉर्मर कोण आहे? मला वाटतं जिग्नेश जाऊया आणि अजून एक जरा स्ट्रॉंग 2 पॉइंट्स घेऊन ये तुझ्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिग्नेशचं. मला इथे तुम्हाला सगळ्यांना मुद्दाम असं सांगायचंय की जिग्नेशला इतर काही शोज मध्ये सुद्धा बोलवण्यात आलं होतं, पण तो ज्याला आपला आयडल मानतो तो म्हणजे त्याचा राहुल दादा. त्याच्या समोर परफॉर्म करण्याची संधी त्याला सोडायची नव्हती. त्यामुळे आता मस्त गा आणि तुझ्या आयडलला म्हणजेच राहुल दादाला इम्प्रेस कर. साथ देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची, साथ देती हिमशिखरे
शुभ्र पर्वताची साथ देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची क्रमीन वाट एकाकी क्रमीन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची साथ देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची साथ देती हिमशिखरे कैलासाचा कळस ध्वज कौपिनाची कैलासाचा कळस ध्वज कौपिनाची कैलासाचा कळस ध्वज कौपिनाची कैलासाचा कळस कैलासाचा कळस कैलासाचा कैलासाचा कळस कैलासाचा कळस ध्वज कौपिनाची आढळत्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकांची आढळत्या ध्रुवावरती दृष्टी यात्रिकांची मला नाही उरली आता मला नाही उरली आता मला नाही उरली आता ओढ प्रपंचाची साथ देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची साथ देती हिमशिखरे आपण थेट परीक्षकांकडे जाऊयात. तू खूप छान अटेम्प्ट केलास आणि उत्तम ताना सगळं छान होतं, मला खूप आवडलं. एकच फक्त तुला सांगतो की जलद कोणची गोष्ट असेल, अशा पद्धतीचं नाट्य गीत असेल किंवा बंदिश असेल, त्याच्यामध्ये ना स्थैर्य कुठेतरी खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे एकच सांगतो, म्हणजे तुझ्या परफॉर्मन्सविषयी नाही, सगळ्यांना हा मी एक एक्सपिरियन्स म्हणून सांगतो. अशा पद्धतीची कोणतीही गोष्ट असते ना, जिथे खूप ताना असतात, खूप हरकती असतात, खूप जागा असतात, तिथे एकच जरी तो सा लावून ठेवला ना छान, की त्याचं कम्प्लिशन होतं. त्याच्यामुळे तू एवढं जरी घेतलं असतंस ना, तरी जो अतिशय छान तू तुझी तयारी दाखवलीस ना, त्याला एक छान अजून कम्प्लिशन मिळालं असतं. आदर्श, आपण आहे ना कलाकारांनी माणूस म्हणून खूप चांगला असणं गरजेचं आहे आणि तसा तू आहेस. आपल्या गाण्यात उतरतं ते बाळा, हे लक्षात ठेवा. आयुष्यभर कितीही मोठा झालास, काहीही झालं तरी तुमचा माज चढला, तुमच्या गाण्यात दिसतो माज. तर त्यामुळे मी एवढंच सांगेन की जसा तू आहेस तसाच तू राहा. खूप छान गायलंस. फक्त दादा म्हणाला ते कम्प्लिशन ते आलं नाही, बाकी छान होतं. थँक्यू. काय सुंदर कमेंट्स मिळाल्यात तुला जजेसच्या. तू तुझ्या टीम बॉक्समध्ये जाऊन बसू शकतोस. थँक्यू थँक्यू. जिग्नेशच्या या चॅलेंजिंग परफॉर्मन्स नंतर आता मी वळणार आहे सावनीकडे. मला असं वाटतं इतक्या दमदार परफॉर्मन्सचं उत्तर तितकंच दमदार असलं पाहिजे. त्यामुळे नादमधुर सह्याद्रीचा हुकमाचा एक्का मी आता पाठवतेय. कैवल्य केसकर. क्या बात आहे. क्या बात आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कैवल्याचं. आहे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा चांदण्यांचे कोश माझ्या चांदण्यांचे कोश माझ्या चांदण्यांचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा. वाट
माझी हरवलेल्या माणसाची हरवलेल्या माणसाची बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे बरसुनी आकाश सारे अमृताने नाहवा अमृताने नाहवा अमृताने नाहवा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो हे सुरानो हे सुरानो चंद्रभा काय गायला सर असं वाटत होतं की मैफल चालली आहे तुझी आणि तू गातोयस असं तब्येतीनं गायलास एकदम मस्त. राहुल दादा खूप छान गायलास. थँक्यू दादा. एकतर गाणं अतिशय अवघड निवडलं होतंस तू आणि ते तू समर्थपणे पेललंस असं मला वाटतं. कधी कधी थोडीशी घाई होते, अँशियसनेस असतो, त्याच्याकडे फक्त थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि थोडेसे सूर. पण अदरवाईज मला खूप खूप आवडला तुझा अटेम्प्ट हा. राहुल दादा तुझ्याकडून आम्हाला 2 ओळी ऐकायचे. प्लीज. सुरानो चंद्रभा आहे सुरानो चंद्रभा आहे सुरानो चंद्रभा चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा हे सुरानो चंद्रभा. थँक्यू. खरंच राहुल दादा तू तुझ्या गाण्यानी 4 चांद लावलेस. थँक्यू सो मच. धन्यवाद. आदर्श तुला कसा वाटला कैवल्याचा परफॉर्मन्स? इथे तुम्ही सगळे ना बेस्ट द्यायला आला तुमचं आणि मला असं वाटतं की तू तुझं देण्याचा प्रयत्न केलास आणि तू तो दिलायस. तर आता दोघांचेही परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि वेळ आहे आता निकालाची. पण त्याआधी मी जिग्नेशला इथे येण्याची विनंती करते. तर दोघांपैकी ज्याचा परफॉर्मन्स जजेसना आवडलाय त्या टीमला मिळणारे तो एक बहुमूल्य गुण. तर आपण जाणार आहोत आता थेट जजेसकडे. आम्हाला खरं तर
या दोघांच्या परफॉर्मन्स नंतर वेळ हवा आहे. हो, खूप अवघड करून ठेवलंय तुम्ही आम्हाला. काय करायचं थोडंसं आम्हाला जरा. येस प्लीज. खूप टफ डिसिजन होता हा. एक गुड परफॉर्मन्स असतो आणि एक बेस्ट परफॉर्मन्स असतो. बोथ ऑफ यू आर गुड, पण आजचा परफॉर्मन्स ज्याचा थोडासा बेटर होता तो सूर साज विदर्भचा होता. त्याच्यामुळे संगीत सम्राट. राहुल, आता कोण येणार आहे तुझ्या टीम मधून? मला असं वाटतं की मी ऋषिकेश त्याला पाठवू, कारण आता जरा एक वेगळा ॲटमॉस्फिअर मला असं वाटतं क्रिएट व्हायला पाहिजे. म्हणजे दिलरुबा वाजवून थेट जजेसच्या काळजावर तुला म्हणजे वार करायचा आहे. हा? तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ऋषिकेश करमरकरचं. क्या बात है ऋषिकेश. किती सोलफुल परफॉर्मन्स होता. आणि मला या निमित्तानं सांगावंसं वाटेल की संगीत सम्राटच्या मंचावर आपण किती रेअर इन्स्ट्रुमेंट्स इथे पेश करतोय सगळ्यांसाठी. त्यामुळे थँक्यू सो मच संगीत सम्राट आणि झी युवा. तर आपण बोलूयात थेट परीक्षकांकडे. राहुल दादा, कसा वाटला तुला परफॉर्मन्स? ऋषिकेश, तू शिकलेला नाहीयेस आणि असं गाणं अटेम्प्ट केलंस तू जे मला वाटतं ना, काही काही मेलडीज एवढ्या स्ट्रॉंग असतात ना, त्यापैकी हे गाणं आहे की पूर्ण भारून जातो आपण. आणि आठवतं लताबाईंचं, नाही कुठलंही कोणीही जरी गात असेल, कोणी वाजवत असेल तरी लताबाईंचं आठवतं. आणि मला त्याच्या पलीकडे, कारण ती ट्यून वाजवत होतास, मला मेहंदी हसन साहेबांचं आठवत होतं अबके हम बिछडे, कारण त्याच्यावरनंच ही चाल घेतली गेलेली आहे. सो तू त्याला न्याय चांगल्या पद्धतीने द्यायचा प्रयत्न केलास. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द व्हेरी बेस्ट, व्हेरी नाईस. आदर्श. सगळ्यात आधी प्रियंका,
तू म्हणालीस की आपण वेगवेगळे वाद्य, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळे टॅलेंट पेश करतोय आपल्या कार्यक्रमात. तर मला मला खूप अभिमान वाटतो की मी या कार्यक्रमाचा एक पार्ट आहे. कारण ह्या कार्यक्रमात इतके चांगले चांगले म्युझिशियन्स इंडस्ट्रीला मिळत आहेत यार. हा मुलगा, त्याला कधी कसं वाटलं असेल, कधी सुचलं असेल, तर त्याच्या आत्याकडे कोणाकडे होतं दिलरुबा? आत्याकडे दिलरुबा होता आणि त्याला शिकावासा वाटला. ते इतकं रेअर इन्स्ट्रुमेंट आहे आणि हे सगळं टॅलेंट महाराष्ट्राला बघायला मिळतं यार संगीत सम्राटच्या थ्रू. खरंय. तर मला संगीत सम्राट आणि झी युवा यार, आय लव्ह यू, आय लव्ह यू. मी एवढंच म्हणेन. तू एंडला ना खूप चांगलं पकडलंस आणि अजून तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे आणि खूप चांगलं तू प्ले करू शकतोस. ऑल द बेस्ट. मला इकडे तुम्हाला दोघांनाही सांगायचंय, राधा सगळ्यांनाच सांगायचंय. आज ऋषिकेशची परीक्षा होती 4th सेमिस्टरची आणि तो ती बुडवून आज इथे आपल्यासमोर परफॉर्म करायला आलाय. सो मला असं वाटतं त्याच्या स्पिरिटसाठी खरंच एकदा जोरदार टाळ्या होऊन झाल्या पाहिजे. आणि आता मी विचारणार आहे सावनीला की दिलरुबाच्या या सोलफुल परफॉर्मन्स नंतर तुझ्या टीम मधून तू कोणाला पाठवणार आहेस? मला असं वाटतं की इतका छान माहोल तयार झाला आहे आत्ता आणि असं एक गाणं जे लीलाधरजी आता सादर करणार आहेत, त्या गाण्याचाही एक स्वतःचा असा वेगळा माहोल आहे. तर त्यासाठी मी लीलाधरजींना पाठवते. ऑल द बेस्ट लीलाधरजी. वारीमध्ये भेट मिळालेली क्लॅरिनेट वाजवत वाजवत अनवाणी पायांनी विठू माऊलीला प्रसन्न करणारे आपले लीलाधरजी पाटोळे पाहुयात आज आपल्या जजेसना प्रसन्न करू शकतायत का? सावनी, तू खूप इमोशनल झालीयस, काय तुला बोलावंसं वाटतंय? मी खूप इमोशनल झाली आहे हे गाणं ऐकताना आणि मला राहून राहून पंडितजींची खूप आठवण येते आणि त्यांच्या सहवासात इतके वर्ष त्यांच्याबरोबर मंचावर अशी अनेक गाणी, अवघड गाणी सादर करतानाचा जो सगळा एक्सपिरियन्स आहे तो आठवला आणि या गाण्याचा मूडच अजब आहे काही. तर त्यामुळे मी इमोशनल झाले, बाकी काही नाही. खरंय. आपण जाऊयात परीक्षकांकडे. राहुल दादा. लीलाधर, आत्तापर्यंत तुमचं मी खूप वादन ऐकलंय, तसंच हे पण अतिशय छान सुंदर तुम्ही वादन केलं. कशी असते ना एखादी लय जी असते ना गाण्याची, ती
आपण जेव्हा एखाद्या नावेत बसतो ना आणि आपण हळू वलवत ते जे लाटेवरनं जाण्याची पद्धत आहे ना, तीच लयची पण पद्धत एक आहे. त्याच्यामुळे ना प्रत्येक वेळेला ती जी हरकत आहे ना, ना 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 ना, ती जी हरकत आहे ना, ती अशी जी येत होती ना, ती जरा ना 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 ना. सो ते डायनॅमिक्स आहेत ना थोडेसे, त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. मला खूप खूप आवडलं तुझं. थँक्यू सर. थँक्यू. आदर्श, या मंचावरनं असे काही कंटेस्टंट आहेत ज्यांची मी आतुरतेने वाट बघत असतो की ते कधी येतील आणि परफॉर्म करतील. त्यातला तू एक आहेस. थँक्यू सर. हे गाणं ना मित्रा सगळ्यांच्या खूप जवळचं गाणं आहे. जेवढे कलाकार आहेत इंडस्ट्रीत अख्ख्या, त्यांचा जीव आहे रे हे गाणं. मला असं वाटतं तुझ्या प्लेईंगमध्ये ना तू जास्त खटके करत होतास, आणि ते जर नसते ना, कसं होतं कुठे कुठे तू सिम्प्लिसिटी तुझी जपत होतास, कुठे कुठे तो खटका एक आला ना, अरे हा खटका नको होता यार. आणि तुझी पोच आम्हाला माहिती आहे, तू काय करू शकतोस. तू इथे म्हणजे अख्खं स्टेज तू सगळ्यांना इथे रडवू शकतोस तुझ्या प्लेईंगने. ते तुझ्यात आहे. बघूया आता काय होते. आदर्श प्लीज, मी तुला इथे आमंत्रित करते आणि तू ह्या गाण्याच्या 4 ओळी आम्हाला गाऊन दाखवाव्यास प्लीज. सुन्या सगळे असताना आणि दादा असताना. चल आपण दोघे गाऊ. सोन्या सोन्या मैफिलीत माझ्या, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, तुझेच मी गीत गात आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांद रात आहे. सुन्या सुन्या मैफिली. मला काही सुचत नाही, मी आत्ता इमोशनल झाली. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स. तर मी आता लीलाधरजी आणि ऋषिकेश या दोघांनाही विनंती करते, तुम्ही मंचावर या. कोणाला मिळणार आहे तो एकमेव बहुमूल्य गुण? खरं तर आम्हाला दोघांनाही जितकी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही. तर आमच्या दोघांमते दोन्ही टीम्सला आम्ही 1-1 पॉइंट देतोय. संगीत सम्राट संगीत सम्राट. तर आजचे सगळे परफॉर्मन्सेस इथे संपलेत असं मी जाहीर करते. आणि आपली जी मॅच आज झाली, ज्या टीम्समध्ये झाली, त्या टीम्सचे कॅप्टन्स राहुल सक्सेना आणि सावनी रवींद्र या दोघांनाही मी मंचावर आमंत्रित करते.
आजची जी मॅच झाली त्यामध्ये सावनी तुझ्या टीमला म्हणजेच नादमधुर सह्याद्रीला मिळाले 2 गुण आणि राहुल तेरी टीम को मिले 3 गुण. मतलब जीते ना. तर आजची विनर आहे विदर्भ. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल. Thank you, thank you. कॉंग्रॅच्युलेशन्स Thanks. सावनी आणि विश यू बोथ ऑल द बेस्ट आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही स्थाना पण होऊ शकता. मित्रांनो, आजच्या आपण एपिसोडमध्ये खूप जास्त धमाल केली. नादमधुर सह्याद्री आणि सुरसाज विदर्भ यांच्यामध्ये चुरशीचा सामना रंगला. एकाच मंचावर आपल्याला बँड, सोलो सिंगर्स, वादक यांच्याकडून समृद्ध करणारं संगीत सुद्धा ऐकायला मिळालं. उद्या आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या 2 टीम्सचा म्हणजेच स्वरमय कोकण आणि लयदार मराठवाडा यांच्यामध्ये रंगणारा सांगीतिक सामना. त्यामुळे पुन्हा भेटूया याच मंचावर याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅडबरी डेअरी मिल्क सहप्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. भेटूया उद्या रात्री 9:30